नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। आणि मग ही माहिती बघण्याच्या पूर्वी इतिहास या विषयाबद्दल ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती थोडीशी दूर घालण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करू। मित्रांनो, इतिहास म्हणजे काय यासंबंधी अनेक विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत। आणि मग या व्याख्यामध्ये थ्युसिडाइस नावाचा जो विचारवंत आहे तो विचारवंत सुद्धा आपली एक व्याख्या जी आहे ती व्याख्या सादर करतो। आणि त्या व्याख्यामध्ये तो म्हणतो की इतिहास म्हणजे संस्मरणीय घटनांचा अभ्यास। थोडक्यात काय तर इतिहासामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या घटना ज्या आहेत ह्या घटना घडून गेलेल्या असतात आणि त्या संस्मरणीय घटनांचाच इतिहासामध्ये अभ्यास केलेला असतो। आणि मग ह्या ज्या घटना आहेत या घटनांवर आधारित जो विषय निर्माण झालेला आहे किंवा केला गेलेला आहे तो म्हणजे इतिहास। इतिहास हा घटनांशिवाय दुसरं तिसरं काही नाही असं त्या थ्युसिडाइसच्या या व्याख्येवरून आपल्याला दिसून येतं। आणि मग इतिहासामध्ये नवीन काय तर नवीन काहीच नाही। ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांना केवळ इंग्रजीमध्ये ज्याप्रमाणे ग्रामर या विषयामध्ये WH क्वेश्चन असतात त्याच क्वेश्चननी जर का आपण प्रश्न विचारले तर पूर्ण इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला पुढे दिसून येतो किंवा आपल्या डोळ्यासमोर तो दिसायला लागतो। म्हणजे एखादी घटना घडली असेल त्या घटनेला जर आपण व्हेन म्हणजे केव्हा, त्याचबरोबर व्हेअर म्हणजे कोठे, याशिवाय व्हाय म्हणजे का ती घटना घडली असेल आणि हाऊ म्हणजे कशी, अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तर नक्कीच आपल्याला त्या इतिहासाबद्दल जी माहिती आहे ती माहिती प्राप्त होऊ शकते आणि आपण ती कायम स्मरणात सुद्धा ठेवू शकतो। म्हणून इतिहास जो आहे त्या इतिहासामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांना जर आपण या WH क्वेश्चनने प्रश्न विचारले तर नक्कीच आपल्याला त्या सर्व घटनेचा क्रम त्याचबरोबर त्याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती माहिती प्राप्त होईल आणि आपल्या मनामध्ये जी इतिहास या विषयाबद्दल भीती आहे ती सुद्धा दूर होईल। मित्रांनो, त्याचं एक उदाहरण आपण बघूया। आपलं जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास। यामध्ये महत्त्वपूर्ण घटना कोणती आहे तर ती आहे युरोपातील प्रबोधन। आता ही जी घटना आहे ती घटना यानी या घटनेला आता आपण WH क्वेश्चनने प्रश्न विचारणार आहोत। त्यापैकी पहिला क्वेश्चन तो म्हणजे व्हेन, युरोपातील प्रबोधन। व्हेन प्रबोधन केव्हा घडलं तर आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत की ही जी घटना घडलेली आहे ती घटना मध्ययुगाच्या शेवटी आणि आधुनिक युगाच्या आरंभी घडलेली आहे। आणि ही जी घटना आहे त्या घटनेला आपण तिचा कालखंड ठरवला केव्हा ही घटना घडलेली आहे। त्याचबरोबर व्हेअर म्हणजे कोठे, तर युरोपातील प्रबोधन म्हणजे साहजिकच ही जी घटना घडलेली आहे ती युरोप या खंडामध्ये घडलेली आहे। का घडली, व्हाय, तर यामागचं कारण आहे की प्रबोधन जे काही घडून आलेलं आहे त्या प्रबोधनाच्या मागे काही कारणं आहेत। का घडलं तर घडण्यामागे जी कारणं आहेत त्या कारणांचा आपण मग अभ्यास करणार आहोत की त्या ठिकाणी तत्वज्ञ लोक उभे राहिलेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक शोध लावलेले आहेत। याचबरोबर जे काही विचारवंत लोक आहेत या विचारवंतांनी बुरसटलेल्या किंवा जुन्या ज्या काही परंपरा असतील या परंपरावर टीका केली आणि अशा प्रकारे आधुनिक युगाचा प्रारंभ जो आहे तो प्रारंभ घडून आलेला आहे। हाऊ आणि कशा प्रकारे तर त्याचं सविस्तर वर्णन जे आहे ते वर्णन आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोतच। मग यामध्ये आपण बघतो की विविध प्रकारचे शास्त्रज्ञ हे शास्त्रज्ञ काय करतायत तर वेगवेगळ्या शोध लावतायत, वेगवेगळ्या बाबींचा शोध लावतायत। आधी जे काही विचार होते किंवा ज्या संकल्पना होत्या या संकल्पना कशा प्रकारे खोट्या आहेत किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारे कमतरता आहेत हे विज्ञानाच्या आधारे प्रयोगाच्या आधारे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि खऱ्या अर्थाने जनजागृती जी आहे ती घडून आली। अशा प्रकारे आधुनिक युगाला जो काही प्रारंभ आहे किंवा प्रबोधनाला जो प्रारंभ आहे तो घडून आलेला आहे। म्हणजे घटना कुठलीही असो या घटनेला जर आपण या WH क्वेश्चनने प्रश्न विचारले तर नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर सापडू शकतं आणि हा जो विषय आहे तो विषय अगदी रंजक प्रमाणे आपल्याला वाटायला सुद्धा लागेल।
आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात सुद्धा चांगल्या प्रकारे तो राहू शकेल. आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया आपण. तो म्हणजे की आपण या 12वीच्या वर्षामध्ये नेमके कोणते प्रकरण अभ्यासणार आहोत. तर बोर्डाने आपल्याला या इतिहास विषयामध्ये जवळपास 12 प्रकरणं जी आहेत ती 12 प्रकरणं समाविष्ट करून दिलेली आहेत. आणि मग या प्रकरणांचा नेमका कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजावून घेऊयात. त्यामध्ये पहिलं प्रकरण दिलं गेलेलं आहे ते म्हणजे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. या प्रकरणामध्ये आपण बघूया की युरोपमध्ये आधुनिक युगाला कशा प्रकारे प्रारंभ झालेला आहे, प्रबोधन कशा प्रकारे घडून आलेलं आहे, प्रबोधन घडण्यामागची कारणं नेमकी कोणती आहेत, त्याचबरोबर या मध्ययुगामध्ये जी काही युरोप खंडामध्ये धर्मयुद्ध झालेली आहेत आणि त्या धर्मयुद्धाचा जो काही परिणाम आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यानंतर प्रबोधनाला जी सुरुवात झाली ती प्रबोधनाला झालेली सुरुवात विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधक लोकांनी लावलेले वेगवेगळे वैज्ञानिक शोध आणि याचबरोबर जे काही संशोधक लोक आहेत या संशोधकांनी भौगोलिक शोध जे लावले असतील त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे. या संशोधनामुळेच भौगोलिक शोध असतील किंवा मग वैज्ञानिक शोध असतील, या वैज्ञानिक शोधाचा परिणाम असा झाला की जे शोध लावले गेले असतील त्याचा आधार घेऊन औद्योगिक क्रांती झाली आणि ही औद्योगिक क्रांती जी आहे त्याच क्रांतीचा परिणाम पूर्ण जगावर सुद्धा झालेला आहे. त्याच माध्यमातून आपण बघतो की हे जे काही युरोपियन राष्ट्र आहेत की ज्या राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे त्या राष्ट्रांनीच पुढे वसाहतवादाला चालना दिली आणि पूर्ण जग जे आहे त्या जगावर जवळपास आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या संदर्भात सुद्धा आपण काही प्रकरणांमध्ये माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर आर्थिक राष्ट्रवाद ही सुद्धा एक नवीन संकल्पना जी आहे ती संकल्पना आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया ज्या प्रकरणाचं नाव आहे युरोपीय वसाहतवाद. मित्रांनो, आपण बघितलंच आर्थिक राष्ट्रवाद आणि त्याचबरोबर औद्योगिक क्रांती ह्या ज्या काही घटना घडून आलेल्या आहेत त्या घटनांचा परिणाम म्हणून पुढे युरोपियन लोकांनी वसाहतवादाला प्रारंभ केला. आणि मग वसाहतवाद म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ, त्याचबरोबर त्याच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्यांच्या माध्यमातून हा अर्थ आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर वसाहतवादाचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे, वसाहतवाद का फोफावला याची कारणं जी आहेत ती कारणं आपण जाणून घेऊ. त्याचबरोबर या वसाहतवादाचा नेमका परिणाम काय घडून आला जगावर, नेमके त्याचे परिणाम जे आहेत ते कोणते दिसून आले ते सुद्धा आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. मग ह्या ज्या वसाहती आहेत युरोपियन देशांनी ह्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहती नेमक्या कोणत्या खंडांमध्ये स्थापन केलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती बघू. अर्थात ह्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीला ज्यांनी प्रारंभ केलेला आहे तो प्रारंभ झालेला आहे अमेरिका या खंडामध्ये. याशिवाय ऑस्ट्रेलियाबरोबरच शेजारी असलेला न्यूझीलंड इथं सुद्धा त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्याचबरोबर आफ्रिका नावाचा जो खंड आहे त्या खंडातील अनेक देशांवर आपल्या वसाहती स्थापन करण्याचं काम या युरोपियन राष्ट्रांनी केलेलं आहे. याशिवाय आशिया खंडामध्ये सुद्धा या वसाहती स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येईल आणि त्याचा सविस्तर अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये करणार आहोत. मित्रांनो, भारतावर इंग्रजांनी जे काही राज्य केलेलं आहे त्याची पाळंमुळं ज्यावेळेस आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तर ती पाळंमुळं आपल्याला या इतिहासामध्ये दिसून येतात. युरोपमध्ये जी काही औद्योगिक क्रांती झालेली आहे त्याच औद्योगिक क्रांतीचं अपत्य म्हणून आपण वसाहतवादाला सुद्धा त्यातूनच वसाहतवाद उदयास आलं असं सुद्धा म्हणू शकतो. आपण पुढच्या प्रकरणाकडे वळू. तिसरं प्रकरण ते म्हणजे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. मित्रांनो, आशिया खंडातील अनेक देशांवर या युरोपियन लोकांनी वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि मग त्यातच या आशिया खंडामधील एक देश म्हणजे आपला भारत, या भारतावर सुद्धा राज्य करून युरोपियन देशांनी वसाहत स्थापन करून आर्थिक लूट केलेली आहे. मग या ठिकाणी म्हणजेच भारतामध्ये नेमके कोणते युरोपियन देश आलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आहेत ते पोर्तुगीज. या पोर्तुगीजानंतर आपण बघतो की ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यासारख्या देशांनी इथं येऊन वसाहती स्थापन केल्या आणि वसाहती स्थापन करून व्यापाराच्या नावाखाली आर्थिक लूट केली. एवढंच नव्हे तर ब्रिटिशांनी पुढे आपण बघतो की एक प्रकारे राज्यसुद्धा या ठिकाणी स्थापन केलं आणि एक वर्चस्ववादी भूमिका जी आहे ती भूमिका भारतावर बजावलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण पुढच्या प्रकरणाकडे वळूया. ते आहे चौथं प्रकरण, वसाहतवाद आणि मराठे. मित्रांनो, या वसाहतवादाला जो काही प्रारंभ झालेला आहे तो प्रारंभ
मध्ययुगीन कालखंडापासूनच झालेला आहे. आणि मग त्या कालखंडामध्ये जी काही सत्ता होती ती मोगलांची सत्ता होती, त्याचबरोबर इकडे दक्षिणेकडे मराठ्यांची सुद्धा होती. या मराठ्यांचा आणि या युरोपियन वसाहतवाद्यांचा कशा प्रकारे संबंध आलेला आहे आणि वसाहतवाद्यांच्या विरोधात मराठ्यांनी कोणती भूमिका घेतलेली आहे यासंबंधी सुद्धा वर्णन जे आहे ते वर्णन आपण या चौथ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया की वसाहतवादाच्या विरोधात, म्हणजेच जो देश आहे पहिला तो पोर्तुगीज किंवा पोर्तुगाल, तर या पोर्तुगालांच्या विरोधात मराठ्यांनी घेतलेली भूमिका. या भूमिकेमध्ये आपण बघू की नेमकं कोणतं धोरण या पोर्तुगीजांच्या विरोधात मराठ्यांनी घेतलेलं होतं, त्याचबरोबर डचांच्या विरोधात मराठ्यांची भूमिका, याशिवाय फ्रेंच आणि त्यानंतर इंग्रज यांच्या विरोधात हे जे युरोपियन कंट्रीज आहेत ज्यांनी वसाहती आपल्या भारतामध्ये स्थापन केलेल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात मराठ्यांनी कोणती भूमिका घेतलेली आहे त्याचं सविस्तर वर्णन आपण यामध्ये बघणार आहोत. याशिवाय याच मध्ययुगीन कालखंडामध्ये मराठ्यांनी अफगाणांबरोबर सिद्धीबरोबर कशा प्रकारे भूमिका जी आहे ती घेतलेली होती, त्यांच्या विरोधात कशा प्रकारे आपण मराठ्यांनी धोरण अवलंबलेलं होतं त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती जी आहे ती या चौथ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. पुढे आपण बघणार आहोत पाचवं प्रकरण, ज्या पाचव्या प्रकरणामध्ये भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या संदर्भात माहिती बघू. मित्रांनो, इतिहास आपण अभ्यासत असताना बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं की युरोपियन देश भारतामध्ये आलेत किंवा यांनी वसाहती स्थापन केल्या आणि वसाहती स्थापन करत असताना यांनी आपला मुख्य उद्देश ठेवलेला आहे. तो मुख्य उद्देश म्हणजेच आर्थिक लूट करणे. आणि मग ही आर्थिक लूट करत असताना काही चांगल्या सुद्धा घटना या भारतामध्ये घडून आणण्याचं काम या युरोपियन वसाहतवाद्यांनी केलेलं आहे. आणि मग ह्या ज्या सुधारणा आहेत आणि या सुधारणा करत असताना जे काही समाजसुधारक आणि या समाजसुधारकांनी निर्माण केलेल्या ज्या काही संस्था असतील त्या संस्थांचा अभ्यास आपण या पाचव्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत की या सुधारणांची खरंच भारतामध्ये आवश्यकता होती का, मग आवश्यकता होती तर का होती, मग ही आवश्यकता शोधण्याचं जे काही कारण आहे किंवा त्याच्या मागची जी काही पूर्वपीडिका आहे ती आपण अभ्यासणार आहोत की भारतामधली नेमकी सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची होती आणि ही सामाजिक परिस्थिती जर वाईट असेल तर त्याची नक्कीच सुधारणा करण्याची आवश्यकता होती किंवा गरज सुद्धा होती. आणि मग ही जे काही सुधारणेचं पर्व आहे ते पर्व सुरू झालं. याच्यामध्ये नेमकी कोणी सुधारणा केलेली आहे, सामाजिक सुधारणा तर आहेतच, परंतु धर्मामध्ये सुद्धा काही अशा अनिष्ट बाबी आहेत का, आणि असतील तर ते धार्मिक सुधारणा नेमक्या कोणत्या केल्या गेल्या आणि त्या करण्यासाठी कोणत्या चळवळी राबवल्या गेल्या, कोणी चळवळी त्या राबवलेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती आपण या पाचव्या प्रकरणामध्ये करणार आहोत. याशिवाय या समाजसुधारकांनी किंवा धर्मसुधारकांनी ज्या संस्था स्थापन केल्या असतील त्या संस्थांनी कोणतं कार्य केलेलं आहे, कोणतं असं भरीव कामगिरी केलेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. याशिवाय याच कालखंडामध्ये भारतामध्ये असे काही संस्थानिक होती की ज्या संस्थानिकांनी शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. त्या संस्थानिकांचं कार्य जे आहे ते आपण या पाचव्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो, पुढे आपण सहाव्या प्रकरणाकडे जाणार आहोत आणि ते सहावं प्रकरण म्हणजे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. अर्थात जसं आपण बघितलं की आर्थिक लूट या वसाहतवादी देशांनी केलेली आहे, युरोपियन देशांनी केलेली आहे. आणि मग काही चांगल्या सुद्धा घटना ज्या आहेत ह्या घटना त्यांनी घडवून आणल्या, त्या संचार क्षेत्रामधल्या असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये असतील, त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक सुधारणा सुद्धा असतील. पण त्याचबरोबर आपण बघतो की याचा आर्थिक फटका जो आहे तो फटका मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना बसला. आणि मग ही जे वसाहतवादी देश आहेत यांना हाकलून लावलं पाहिजे आणि पुन्हा सत्ता ही भारतीय लोकांनी आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे, यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये, सहाव्या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला बघूया आपण 1857च्या पूर्वीचे उठाव. मित्रांनो, 1857चा उठाव हा पहिला उठाव जरी मानले जात असला तरी सुद्धा यापूर्वी छोटे खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांविरोधात किंवा या वसाहतवादी देशांच्या विरोधात उठाव झालेले आहेत. त्या उठावांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. त्यानंतर बघूया आपण 1857चा उठाव, ज्या उठावाची कारणं, त्याचे परिणाम आणि कोणी या उठावामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचं कार्य जे आहे ते कार्य आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. या 1857च्या उठावानंतर आपण बघूया की राष्ट्रीय सभेची स्थापना. शस्त्राचा मार्ग हा आपल्याला परवडण्यासारखा नाही असं काही नवशिक्षित लोकांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी पुढे एक संघटना स्थापन केली, जी संघटना किंवा सभा ती राष्ट्रीय सभा या नावाने ओळखली जाते. या राष्ट्रीय सभेची स्थापना
त्याचबरोबर या राष्ट्रीय सभेने केलेलं कार्य हे आपण थोडक्यात या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे जहाल, म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये 2 गट उदयास आलेले आहेत, ते जहाल आणि मवाळ या दोघांची विचारसरणी आणि त्या विचारसरणीनुसार त्या गटाचे नेते आणि त्यांचं कार्य हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पुढे जाऊया आपण की या राष्ट्रीय सभेच्या नंतर अशी काही विचारसरणी होती जी सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारी होती. या सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळीचा सुद्धा आपण अभ्यास करू. या चळवळीचा अभ्यास केल्यानंतर पुढे आपण जाणार आहोत ते म्हणजे गांधी युगाकडे. याच राष्ट्रीय सभेमध्ये किंवा काँग्रेसमध्ये एक नवीन नेतृत्व उदयास आलं ते म्हणजे गांधीजी. आणि या गांधीजींनी जे काही चळवळ राबवलेली आहे त्याला कितपत यश मिळालं आणि त्यांनी नेमकं कोणतं कार्य केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्याचा आढावा जो आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. याशिवाय आझाद हिंद सेना जी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली होती, या आझाद हिंद सेनेचं कार्य जे आहे ते कार्यसुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि त्याच्यानंतर बघूया आपण गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली 1942ची चळवळ. तर मित्रांनो, अशा प्रकारे विविध घटनांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या विचारसरणीच्या माध्यमातून जो ब्रिटिशांच्या विरोधात किंवा वसाहतवादाच्या विरोधात लढा दिला गेलेला आहे त्या लढ्याचा आपण अभ्यास जो आहे तो अभ्यास या 6व्या प्रकरणामध्ये करणार आहोत. साहजिकच 7व्या प्रकरणामध्ये आपण बघूया की भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण. मित्रांनो, 1942 नंतर अशा काही घटना घडून आल्या की ज्या घटनांमुळे आता भारताला स्वातंत्र्य देणे वसाहतवाद्यांना भाग पडलं आणि भारत स्वतंत्र झाला. आता भारत स्वतंत्र जरी झालेला असला तरी सुद्धा अजून काही असे प्रांत होते की ज्या प्रांतांवर अजून परकीयांची सत्ता होती. फ्रेंच, पोर्तुगीज यासारख्या लोकांनी अजूनही आपला जो काही हक्क आहे, या वसाहतवादी लोकांनी अजून आपला हक्क सोडलेला नव्हता. आणि हा हक्क जो आहे तो हक्क सोडून दिला पाहिजेत आणि पूर्ण भारत जो आहे तो भारत स्वतंत्र झाला पाहिजे. यासाठी भारत सरकारने जी चळवळ राबवली ती म्हणजे निर्वसाहतीकरणाची चळवळ. आणि या निर्वसाहतीकरणाच्या चळवळीमध्ये आपण बघतो की दीव, दमन, असे दादर, नगर हवेली अशासारखे जे काही प्रांत आहेत, बेट आहेत, ज्याला आपण आता केंद्रशासित प्रदेश असं म्हणतो, हे प्रदेश त्या परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे काही कार्य केले गेलेले आहेत या कार्याचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. याशिवाय गोवा, पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली जो प्रांत होता तो म्हणजे गोवा. या गोव्याला आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1960-61 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि मग हा स्वातंत्र्याचा लढा जो आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता हे झालं वसाहतवाद्यांच्या विरोधात दिलेला लढा, परंतु अजूनही काही असे प्रांत होते की ज्या प्रांतांवर भारतीय लोकांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. त्यामध्ये हैदराबाद संस्थान, हैदराबाद बरोबर गुजरातमधील जुनागड संस्थान आणि त्याचबरोबर काश्मीर हे जे संस्थान आहे ते संस्थान अजूनही स्वतंत्र झालेलं नव्हतं. आणि भारताच्या एकीकरणामध्ये जर महत्त्वाची भूमिका आपल्याला पार पाडायची असेल तर यांचं सामिलीकरण करून घेणं गरजेचं आहे. अशा वेळेस भारत सरकारने वेगवेगळ्या ॲक्शनच्या माध्यमातून काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद कशा प्रकारे सामील करून घेतले आणि भारताचं एकीकरण कशा प्रकारे केलं गेलं याचा सविस्तर आढावा आपण या 7व्या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आपण पुढे वळूया 8व्या प्रकरणाकडे, ज्याचं नाव आहे जग निर्वसाहतीकरण. मित्रांनो, यापूर्वीच्या प्रकरणामध्ये 8वं प्रकरण आपण बघणार आहोत ते म्हणजे जागतिक महायुद्धे आणि भारत. माफ करा, मी जग निर्वसाहतीकरणाकडे गेलो. हे प्रकरण 9 आहे. 8व्या प्रकरणाकडे आपण जाऊया की जागतिक महायुद्धे आणि भारत. मित्रांनो, 1914 ते 1918 या दरम्यान पहिलं महायुद्ध घडलं आणि 1939 ते 45 या दरम्यान दुसरं महायुद्ध घडलं. या महायुद्धाची कारणं नेमकी काय आणि या महायुद्धामध्ये कोणत्या प्रमुख घटना घडून आल्या आणि या महायुद्धाचे परिणाम जे आहेत ते परिणाम आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याचबरोबर या दोन्ही महायुद्धांचा भारतावर नेमका परिणाम काय घडून आला आणि भारताची याच्यामध्ये कोणती भूमिका होती, या भूमिकेचं जे काही अध्ययन आहे ते अध्ययन आपण या 8व्या प्रकरणामध्ये करणार आहोत. 9व्या प्रकरणाकडे जाऊया आपण, जग आणि निर्वसाहतीकरण. मित्रांनो, भारत हा वसाहतीकरणाच्या मधून मुक्त जरी झालेला असला तरी सुद्धा अजून असे काही अनेक देश होते की ज्या देशांमध्ये अजूनही पारतंत्र्य होतं किंवा वसाहतवाद्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. आणि मग हे जे काही वर्चस्ववादाची भूमिका आहे ती भूमिका नष्ट झाली पाहिजे आणि जगातील जे प्रत्येक छोटे मोठे देश असतील या सर्व देशांना स्वातंत्र्याने जगता आलं पाहिजे. यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आणि हे जग जे आहे ते जग या वसाहतीकरणाच्या कचड्यातून मुक्त केलं. त्याची जी काही कथा आहे ती कथा आपण या 9व्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. आशिया खंडामधील वसाहतीकरणातून मुक्त झालेले देश
आफ्रिका खंडामध्ये अजूनही गुलाम असलेले देश आणि या गुलामांची झालेली मुक्तता ती जी आहे ती आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढे प्रकरण आहे 10वं, ते म्हणजे शीतयुद्ध. मित्रांनो, दुसरं महायुद्ध घडून आल्यानंतर एक नवीन संकल्पना उदयास आलेली आहे, ज्याचं नाव आहे शीतयुद्ध. या शीतयुद्धाची नेमकी व्याख्या काय, शीतयुद्ध कशाला म्हटले जातं आणि या शीतयुद्धाबरोबरच जे काही जगामध्ये दोन गट उदयास आलेले आहेत आणि या दोन्ही गटांनी आपल्या प्रभावाखाली ज्या संघटना स्थापन केलेल्या आहेत त्या संघटनांचा अभ्यास, उदाहरणार्थ नाटो, सेंटो, त्याचबरोबर NGOs, याशिवाय वारसा, अशा प्रकारच्या ज्या काही संघटना आहेत या संघटनांची स्थापना आणि या संघटनांमध्ये सामील झालेले देश आणि या संघटनांवर असलेल्या गटांचा प्रभाव याचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या दोन गटाशिवाय आणखी एक गट उदयास आलेला आहे, ज्या गटाचं नाव आहे अलिप्ततावाद. आणि मग हा अलिप्ततावाद म्हणजे नेमकं काय आणि या गटामध्ये, या अलिप्ततावादी देशांमध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो, भारताची याच्यामध्ये असलेली भूमिका काय आणि या अलिप्ततावादाने जगामध्ये नेमकं काय घडवून आणलं, काय साध्य केलं, या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पुढे बघूया आपण बदलता भारत भाग 1. मित्रांनो, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आतापर्यंत जे काही बदल भारताच्या संदर्भात घडून आलेले आहेत त्या बदलांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघूया की ग्रामीण क्षेत्रामध्ये घडून आलेले बदल, ग्रामीण बरोबर अर्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान तंत्रज्ञानाशिवायच आपण पुढे बघणार आहोत की युवकांच्या संदर्भात भारत सरकारचं बदललेलं धोरण आणि ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागाबरोबर माहितीच्या अधिकारासंदर्भात आणि नवीन राज्यांच्या निर्मितीमध्ये जे बदल घडून आलेले आहेत त्या घडून आलेल्या बदलांचा अभ्यास आपण बदलता भारत भाग 1 मध्ये करणार आहोत. 12वं प्रकरण बदलता भारत भाग 2 या संदर्भात सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. आणि मग या प्रकरणामध्ये आपण सामाजिक बरोबरच क्रीडा आणि याशिवाय सांस्कृतिक यासारख्या विषयांमध्ये कोणकोणते बदल घडून आलेले आहेत, भारत सरकारने याच्यामध्ये नेमकी कोणती भूमिका जी आहे ती बजावलेली आहे ती सुद्धा आपण या प्रकरणांमध्ये अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो ही 12 प्रकरणं आहेत आणि ही 12 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. साहजिकच प्रकरणं सोपी आहेत, छोटी सुद्धा आहेत, परंतु माहिती जी आहे ती माहिती जर आपण मिळवली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा जो आहे तो फायदा होणारच आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा. अर्थात आपण प्रत्येक प्रकरण जे आहे त्या प्रकरणावर आधारित जे काही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ अपलोड करणारच आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासा. त्याच्यामध्ये जर काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा आपण सोडवण्याचा परिपूर्णपणे प्रयत्न करणारच आहोत आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी येणार नाहीतच यासाठीच आपण ही व्हिडिओ बनवणार आहोत आणि अडचणी आल्या तर त्या चांगल्या प्रकारे सोडवणार सुद्धा आहोत. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि याचं चांगल्या प्रकारे अध्ययन करा अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल आणि बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.